नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला खव्यापासून गुलाबजामुन बनवायचे आणि ते कसे बनवायचे चला आपण बघूया। हा 1 किलो खवा घेतलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला 250 ग्राम मैदा लागणार आहे आणि 2 चमचे दही घेतलेले आहे। दही हे आंबट नाही आहे, नॉर्मल घेतलेलं आहे। छान फ्रेश दही घ्यायचं आणि हाफ टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा। आता हे सर्व साहित्य आपण एका ताटामध्ये टाकून घेऊया, म्हणजे आपल्याला चांगलं मळून घेता येईल। अगोदर ताटामध्ये आता खवा टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्येच आता हा चाळून घेतलेला मैदा टाकायचा। मैद्याला अगोदर चाळून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला थोडंसं दही टाकायचं। दही टाकल्यामुळं काय होतं, जामुनला आतमधून खूप छान अशी जाळी पडते आणि एकदम रसरशीत जामुन तयार होतात। आणि यामध्ये आता बेकिंग सोडा टाकलेला आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे। यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर सुद्धा टाकायची। बघा मी यामध्ये आता 2 चमचे साखर टाकलेली आहे आणि या पिठाला आपल्याला एकदम छान मऊ आपल्याला 10-15 मिनिट मस्त मळून घ्यायचं। आपला खवा चांगला मळणं झालेला आहे। याला आपण आता झाकून बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत पाक बनवू। एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 1 किलो साखर घेतली आणि त्यामध्ये आपल्याला 1 लिटर पाणी टाकायचं। आता याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा। मी गॅस फुल ठेवलेला आहे आणि याला आपण आता थोडंसं साखर विरघळेपर्यंत जरा हलवून घेऊ। बघा पाकाला आता उकळी आलेली आहे। यात आपण आता अर्धा कप दूध टाकू। असं केल्याने काय होतं, पाकामधली घाण पूर्ण निघून जाते आणि एकदम छान असा स्वच्छ पाक तयार होतो। दूध टाकल्यानंतर याला आपल्याला आता 5 मिनिट चांगलं उकळून घ्यायचं। दुधामुळे पाकामधली घाण पूर्ण निघून जाते। हे बघा 5 मिनिटानंतर छान पाक उकळलेला आहे आणि एकदम स्वच्छ झाला। आपण एका चाळणीच्या मदतीनं या पद्धतीने यावरची मळी अशी काढून घेऊ। आणि आपण आता पाकसुद्धा चेक करून बघूया। पाक असा थोडासा हाताला चिकट लागेपर्यंत ठेवायचा आहे आपल्याला आणि आपला पाक आता छान झालेला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि ह्या पाकाला आपल्याला गाळून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवायचं। हे बघा छान झालेलं आहे पाक। आता याला मी गाळून बाजूला ठेवलं आणि आता एका कढईमध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि याला तापायला ठेवलं। एक वेळेस आपल्या पिठाला आता छान मळून घ्यायचं आणि त्याचे या पद्धतीने गोल गोल आपल्याला हव्या त्या आकारामध्ये त्याचे गोळे बनवून घ्यायचे। मी असे गोल गोल जामुन बनवून घेत आहे आणि तूपही आपलं तापत आहे। जामुन बनवत असताना आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचा। कमी गॅसवर जामुन तळायचे, कारण जामुनवर गॅस जर जास्त वाढलेला असला तर जामुन वरती जळतात आणि मधात कच्चे राहतात। हे बघा या पद्धतीने त्यामध्ये आपल्याला जामुन टाकून बघायचं आणि नेमकी बुडबुडी यायला लागले असं एवढं तूप तापलं की त्यामध्ये आपल्याला लगेच टाकायचे। त्यापेक्षा जास्त तापू द्यायचं नाही। जर आपला गॅस एकदम कमी होत नसला तर थोडा वेळ गॅस बंद करायचा। असं एकदम कमी गॅसवर तळल्यामुळे जामुन आतमधून तळल्या जातात आणि खूप छान असे तळल्या जातात। बघा थोडेसे असे वरती यायला लागले की मग त्याला आपल्याला हलवून घ्यायचं आणि असं आता या पद्धतीने त्याला आपल्याला थोडेसे लालसर होईपर्यंत मस्त जामुन आता आपल्याला तळून घ्यायची। ती जामुन काढून आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायची किंवा टिश्यू पेपरवर टाकायची, म्हणजे त्यामध्ये शिल्लक राहिलेलं तूपही निघतं आणि पाकही आपला आता छान थंड झालेला आहे। त्यामध्ये मी 2 ते 3 थेंब रोज इसेन्स टाकलेला आहे, हे बघा। किंवा यामध्ये आपल्याला केशर आणि विलायची टाकली आपण तरीही चालतं। आणि आपले आता थंड झालेले जामुन आपल्याला यामध्ये टाकायचे। चमच्याच्या मदतीने त्याला थोडंसं आपण असं खाली दाबून घेऊ। यामध्ये आता जसा जसा पाक जिरल तसे जामुन खूप छान असे होतात। हे बघा 2-3 घंट्यानंतर त्यामध्ये खूप छान असा पाक जिरलेला आहे। खूप छान आपले रसरशीत असे जामुन तयार झालेले आहेत। हे बघा आपण याला कट करून बघूया। आतमध्ये खूप छान अशी जाळी पडलेली आहे। असे जामुन आपण सुद्धा तयार करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।